दूध न आटवता कुकरच्या 3 शिट्ट्यांमध्ये नारळ आणि तांदळाची दाटसर खीर कशी बनवायची ते पाहूयात। या खिरीसाठी तांदूळ भिजत ठेवायची सुद्धा काहीच गरज लागत नाही आणि दूध न आटवता सुद्धा मस्त दाटसरपणा येतो। तर त्यासाठी अर्धा कप तांदूळ स्वच्छ धुवून घेतले। यासाठी कोणताही तांदूळ वापरू शकता। भिजवून घेतलेल्या तांदळात 1 चमचाभर तांदूळ एका वाटीमध्ये काढून घेतले। हे तांदूळ दुधामध्ये 10 मिनिटे भिजत ठेवायचे। दुसऱ्या भांड्यामध्ये पाव कप नारळाचे काप सुद्धा दुधामध्ये भिजत ठेवायचे। 10 ते 12 बदाम सुद्धा गरम पाण्यामध्ये 10 मिनिटे भिजत ठेवायचे। 1 चमचा तुपावरती उरलेले तांदूळ थोडा वेळ परतून घेतले। एकूण 1 लिटर दूध वापरलेलं आहे। त्यातलंच नारळाचे काप आणि तांदूळ भिजत ठेवण्यासाठी सुद्धा वापरलेलं आहे। परतून घेतलेल्या तांदळामध्ये ज्या वाटीने तांदूळ घेतलेले आहेत त्याच वाटीने 1 कप पाणी आणि 1.5 ते 2 कप दूध घ्यायचं। कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। या वेळेमध्ये बदाम सुद्धा चांगले भिजले जातात। बदामाची साल काढून घेतली। आता सोलून घेतलेले बदाम, भिजवून घेतलेले तांदूळ आणि नारळाचे काप मिक्सरच्या भांड्यामध्ये दुधासहित घ्यायचे। मिक्सरला 3 ते 4 वेळा फिरवून बारीक पेस्ट करून घेतली। 3 शिट्ट्यानंतर कुकर थोडासा थंड झालेला आहे। भात चांगला शिजलेला आहे। भात बारीक होण्यासाठी पोटॅटो मॅशरने मॅश करून घ्यायचं, म्हणजे खिरीची कन्सिस्टन्सी मस्त दाटसर येते। आता यामध्ये 1 लिटर उकळून थंड झालेलं दूध घेतलेलं आहे। दुधामध्ये हा भात चांगला मिक्स करून घ्यायचा। लो टू मीडियम फ्लेमवरती 5 मिनिटे शिजवून घ्यायचं। आता यामध्ये बनवून घेतलेली पेस्ट काढून घेतली। पुन्हा 2 ते 3 मिनिटे हे चांगलं शिजवून घ्यायचं। तांदळातलं स्टार्च आणि दुधातलं फॅट मस्त एकजीव होतं आणि त्यामुळे खिरीला मस्त दाटसरपणा येतो। 3 ते 4 मिनिटानंतर अर्धा कप यामध्ये साखर घेतली। साखर घातल्यानंतर एक चांगली उकळी काढून घेतली। आता यामध्ये सुक्या मेव्याचे काप, वेलची पूड आणि केशर भिजत ठेवलेलं पाणी घेतलं। चांगलं मिक्स करून घेतलं। गॅस बंद करून झाकण लावून 5 मिनिटे हे असंच ठेवून दिलं। 5 मिनिटानंतर खीर थोडीशी थंड झाली की आणखी याचा दाटसरपणा वाढतो। यामध्ये तांदूळ आणि दुधासोबतच नारळाचे काप सुद्धा घातलेले आहेत। त्यामुळे खिरीला मस्त दाटसरपणा सुद्धा येतो आणि चवीला सुद्धा अतिशय छान बनते। तांदूळ न भिजवता किंवा दूध सुद्धा न आटवता अगदी झटपट ही नारळ आणि तांदळाची खीर बनून तयार होते। रेसिपी एकदा नक्की करून पहा।